सगळंच अनाकलनीय आहे, अविश्वसनीय आहे. म्हणजे कुणालाही असं वाटलं नव्हतं की खासागीस होईल, पण ठीक आहे. परत त्यांच्याही पक्षातील कुठल्याही माणसानं 190 195 जागा कधीच सांगितल्या नाही. ते 160च्या पुढे जात नव्हते. आज अचानक असं काय घडलं कल्पना नाही. आता बिहारमधले मतदार ह्या बाबतीत सांगतील खरंच असं मतदान झालं आहे का. नसेल तर महाराष्ट्र झाला एवढं समजायचं. तेजस्वी यादव मागे आहे. मागे आता म्हणजे त्यांचा पराभवच नजरेसमोर दिसतोय. त्याच्यामुळे खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही. निदान तेजस्वी यादवांच्या बाबतीत घडू शकत नाही, पण ते घडतंय. दोघंही बंधू, एक तर बंधू तो दुसरा तर बंधू खूपच मागे आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये काही माध्यमांनी जे काय दाखवलं की बाहेरून कशी लोकं आली, ट्रेन कशी आली, हरियाणाहून कशी ट्रेन आली, आणखीन काय 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 आहे, तर जे सतत बोललं जातं आहे वोट चोरी, त्या वोट चोरीचं हे आज विजय आहे असं मला वाटतं. तिकडे भाजपची संख्या वाढलेली आहे. सुरुवातीला तर फक्त किती की संख्या वाढली, दोघांमध्ये फार फरक आहे असं मला माहिती नाही. मला आत्ताच नितीश कुमारांची ताकद होती, आता भाजपची देखील तिथे ताकद वाढली. पूर्वी सुद्धा नितीश कुमारांची ताकद कमीच होती की. जेव्हा माननीय नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं तेव्हा सुद्धा नितीश कुमारांची संख्या कमी होती. तीच गोष्ट आम्ही महाराष्ट्रात तेव्हा सांगत होतो की संख्यावर धरायचं तर मग नितीश कुमारांना कसं तुम्ही मुख्यमंत्री केलं. आणि म्हणून ते जे 24चं गडगडीत आहे ते आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून 2019 आणि म्हणून आता या संदर्भातलं किती झालं तरी मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील असं माझा काय असं.